IPS अधिकाऱ्याच्या आईचा 95व्या वर्षी खून होतो. चोर घरात घुसतात, त्यांच्या तोंडामध्ये बोळे कोपतात, त्यांना मारहाण करतात आणि घरातलं सगळं सोनं घेऊन फरार होतात. अखेर भारतीय सेवेत उच्च स्थान असणारी पोस्ट IPS आणि IPSच्या घरी एवढा मोठा कांड होतो. त्यानंतरनं त्यांच्या घरून पोलिसांना कॉल केला जातो आणि सांगितलं जातं की हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाला आहे. परंतु ज्या वेळेस हे IPS अधिकारी घरी पोहोचतात तर त्यांना वेगळंच प्रकरण सोबत येतं. अखेर ही घटना काय आहे ती सांगतो, त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, घटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेशमधून. उत्तर प्रदेशामधील एका गावामध्ये एका IPS अधिकाऱ्याची आई आणि IPS, या IPSचं नाव आहे आशुतोष मिश्रा, 2016च्या बॅचचे पास आउट आहेत. ह्यांची आई आणि हे गावात राहत असतात. 15 ऑगस्टच्या कार्यक्रमानिमित्त IPS अधिकाऱ्याला बाहेर गावी जायला लागतं. चोर याच गोष्टीचा फायदा घेतात. त्यानंतर IPS अधिकारी बाहेर गेला असता चोर त्यांच्या घरी घुसतात. घरी घुसल्यानंतरनं घरात 95 वर्षाची त्यांची आई असती. त्या आईवरती हल्ला केला जातो आणि प्रतिरोध त्यांच्यावरती हल्ला केला किंवा अपोजिटपणा करताना आईच्या तोंडात बोळे खुपसले जातात. घरातील सगळं सोनं चोरलं जातं आणि त्यानंतरनं ते चोर फरार होतात. 16 ऑगस्टला दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरात काम करणारी कामवाली बाई येते. बाहेर कामवाल्या बाईला एक मृतदेह दिसतो. त्यानंतरनं त्यांच्या घरातून एक पोलीस स्टेशनला कॉल केला जातो. कॉल केल्यानंतरनं पोलिसांना अपडेट दिली जाते की ही घटना म्हणजे त्यांचं जे आहे ते अटॅक येऊन मृत्यू झाला आहे. परंतु 16 ऑगस्टला कार्यक्रम 15 ऑगस्टचा संपून जेव्हा IPS अधिकारी आशुतोष मिश्रा त्यांच्या राहत्या घरी येतात, घरी आल्यानंतरनं ते मृतदेह बघतात, तिथली अवस्था बघतात. त्यामध्ये सोन्याच्या चेन, सोन्याचे दागिने, खूप काही वस्तू लपवलेल्या असतात, पळवलेल्या असतात. कुणीतरी लुटमार केलेले दिसते. त्यानंतरनं ते परत पोलिसांना फोन करतात. 2-2:30च्या सुमारास कॉल करून ते पोलिसांना सांगतात की हा मृतदेह जो आहे तो संशयास्पद आहे, यावरती कुणीतरी मर्डर केला आहे आणि आता या घटनेमध्ये पुढील प्रकरणात संशोधन चालू आहे. पोलीस त्यांचं काम युद्ध पातळीवर करतात. मित्रांनो, या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे मला जरूर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.